23 मार्च 2020 ला इंडियामध्ये लॉकडाऊन सुरू झाला होता. एक दिवस झाला होता. बरोबर. आणि त्या दिवसापासून शेअर मार्केट आज 400% वरती. बरोबर. लॉकडाऊन झाल्यावर ऑफिसेस बंद, सगळे कामं धंदे बंद, सगळेच व्यवहार बंद आणि मार्केट तिथून वरती जातं. कसं काय बरोबर. आणि जानेवारीमध्ये जेव्हा आपल्याला लॉकडाऊन आणि हे करोना आणि हे सगळे शब्द सुद्धा माहित नव्हते, तेव्हा क्लिअर कट सिग्नल आहे शेअर मार्केटमध्ये इथून खाली पडणार. तुम्ही बघा अडानीचा हा हिंडसबर्ग वाल्यांनी जे प्रॉब्लेम केला होता, त्यांनी सांगितले की अडानी ग्रुप असा प्रॉब्लेम आहे. हिंडसबर्गनी रिपोर्ट काढला होता. जानेवारीमध्ये लोकांना तो रिपोर्ट दाखवला. डिसेंबरमध्ये सेलिंगचा सिग्नल, फेब्रुवारीमध्ये अडानीमध्ये बाईंगचा सिग्नल झालेला आहे, कारण की त्यांना त्याच्या 1-2 महिन्यांनी त्यांना क्लीन चिट मिळाली सुप्रीम कोर्टची. हे आतल्या लोकांना माहित नसतं का? 100% माहित असतं आणि त्यांना हे मॅन्युप्युलेट करूनच पैसे कमवतात. कसे कमवायचे? तर जनरल पब्लिक काय असते, मेंढरांसारखी असते, तर त्यांना एखादा सिग्नल द्यायचा की ते त्याच्या मागे मागे पळतात.